Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. तुम्ही बघितली का पत्रकार परिषद? नाही, मी पत्रकार परिषद बघितली नाही, कारण त्याच्या आधीच माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं आणि मी त्या दरम्यान प्रवासात होतो. हा योगायोग असू शकत नाही, आश्चर्यच आहे. जयंत पाटील साहेब जे बोलले किंवा सुप्रियाताई ज्या बोलल्या त्याच्यावर विश्वास ठेवायला शरद पवारांच्या पक्षावरती तुमचा विश्वास आहे का आणि तुम्हाला याची खात्री आहे का की ते शेवटपर्यंत इंडिया अलायन्स सोबत राहतील? बिल आल्यानंतर ते वाचून ठरवू असं देखील त्या बोलल्याचं. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत जे आहेत ते मिळतात आणि त्याचं केंद्र जे आहे ते यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष आहे. डिलिमिटेशनचं विधेयक पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं जाणार आहे येत्या अधिवेशनामध्ये आणि त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि बैठका ज्या आहेत त्या भाजप नेत्यांशी वाढल्याचं बघायला मिळते आणि या सगळ्या संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजून इंडिया आणि MVA सोबत आहे आणि असेल असा विश्वास वाटतो तुम्हाला? हो, अशा या अनुषंगाने जेव्हा या बातम्यांचं पेव फुटलं त्यावेळेस सुप्रिया सुळेजी यांच्याशी माझं प्रत्यक्ष फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी इंडिया अलायन्सच्या सोबतच असताना एकंदरीत त्यांची पक्षाची असणारी भूमिकाही विशद केली आणि ती करताना इंडिया अलायन्ससोबत अधिवेशनाच्या पूर्वी जरूर चर्चा होईल हे देखील त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं आणि तशाच स्वरूपाची त्यांनी जी भूमिका आहे ही पत्रकार परिषदेमध्येही मांडली. तुम्ही बघितली का पत्रकार परिषद? नाही, मी पत्रकार परिषद बघितली नाही, कारण त्याच्या आधीच माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं आणि मी त्या दरम्यान प्रवासात होतो. पण ते असं म्हणाले की ज्या वेळेला हे बिल इंट्रोड्यूस होणार होतं त्याआधी काही राजकीय पक्षांशी चर्चा झाली होती, त्याच्यामध्ये आम्ही पण होतो आणि आम्ही सरकारला म्हटलं होतं की याच्यामध्ये 50% जर जागा राज्यामध्ये वाढत असतील तर आमचा काही त्याला विरोध असण्याचं कारण नाही. हाच फॉर्म्युला घेऊन जर उद्या सरकार आलं आणि त्याला जर राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला तर काय? हो, ते म्हणत असताना बिल आल्यानंतर ते वाचून ठरवू असं देखील त्या बोलल्याचं देखील मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी ऐकलं आहे. त्यामुळे ही सगळी मांडणी करत असताना प्रत्यक्ष बिल बघू ही देखील त्यांची असणारी भूमिका आहे. इकडे मात्र भेटीगाठी चालू आहेत. आम्ही म्हणजे तुम्ही पण त्या बातम्या बघितल्या असतील की मुख्यमंत्र्यांशी चर्चा भेट झाली. एकीकडे काय शरद पवारांना तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भेटले आणि इकडे जयंत पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्या तिघांच्या भेटीगाठींचा दिवस पण एक होता आणि वेळ पण जवळपास मागे पुढेच होती. हो, एकंदरीत हे हा योगायोग असू शकत नाही, आश्चर्यच आहे. मात्र हे आश्चर्य एकीकडे व्यक्त करत असताना जयंत पाटलांनी देखील थेट त्यांच्या नगराध्यक्षाला पुढे करून भेटीचं कारण ते देखील सांगितलं. त्यामुळे सगळदर्शनी राजकीय दृष्टिकोनातून जयंत पाटील साहेब जे बोलले किंवा सुप्रियाताई ज्या बोलल्या त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असं मला प्रदेशाध्यक्ष या नात्यानं वाटतं. तुम्हाला असं वाटतं की आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं शिवसेना पक्षामध्ये फूट पडली, त्यांचे 6 खासदार तिकडे गेले, तर राष्ट्रवादीला पण ती भीती आहे. त्यामुळं एका पद्धतीनं जर पक्ष वाचवायचा असेल तर इंडियामध्ये जाण्याचाच पर्याय त्यांच्यासमोर आहे असं काही लोक म्हणतात. एक्झॅक्टली मला याच एकंदरीत भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे तो यातून स्पष्ट होतो आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सर्व इंडिया अलायन्सच्या पार्टनरनी एकत्र येऊन तेव्हाही 1.5 वाढच होती. तेव्हा काही 19-20 कुठेतरी असेल, मात्र प्रत्यक्ष जागा 1.5 वाढत होत्या सगळ्या भारतात. त्यामुळे आता फॉर्म्युला काही त्यांचा आजचा जो फॉर्म्युला आपण बोलतोय तोच तेव्हा होता आणि त्यावेळेस इंडिया अलायन्सच्या सर्व पार्टनर्सनी हे विधेयक राष्ट्रविरोधी आहे, हे विधेयक संविधान विरोधी आहे, यामध्ये रिप्रेझेंटेशन जे आहेत त्याच्यामध्ये तफावत होती आहे, डिस्क्रिमिनेशन त्यामध्ये मोठ्या पद्धतीत होतं आहे, अशा स्वरूपामध्ये एकत्रित इंडिया अलायन्स म्हणून आम्ही सभागृहात गेलो आणि सभागृहातली आमच्या मुद्द्यांची जी धार होती आणि आमची जी आक्रमक मांडणी होती त्यामध्ये मोठं बहुमत असतानाही एक सत्ताधारी जे आहे मोदी जे आहेत, भारतीय जनता पक्ष आहे, तो बॅकफूट आढळला. मोदी तर सभागृहातूनच चालले गेले. म्हणजे मी सभागृहात आलो तर मला माझ्या जीवितास धोका आहे इथपर्यंत पळपुटेपणा जो आहे तो मोदींनी दाखवला. त्या विधेयकाच्यावर बोलत असताना अमित शहा यांची बॉडी लँग्वेज आणि एकंदरीत त्यांचा जो बॅकफूटवर असलेलं जो सरकार दिसलं, त्यांचं बॅकफूटवर असणं म्हणजे इंडिया अलायन्सच्या आमच्या भूमिका आम्ही योग्य पद्धतीने मांडतो हाच याचीच ती कुठेतरी पावती होती.
आणि या सगळ्या वातावरणामध्ये ते विधेयक तेव्हा पारित होऊ शकलं नाही. आता 3-4 महिन्यामध्येच असं काय होतं आहे की हे विधेयक तेवढं हार्मफुल नाही अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह केलं जातं आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा अजेंडा काय आहे की भारतीय जनता पक्षाला मागच्या अधिवेशनात एक बिल रद्द होतं आहे, ते लगेच दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्यांना पारित करून घ्यायचं आहे. हा त्यांचा अहंकार जो आहे, हा त्यांचा हट्ट जो आहे, हा अहंकार हट्ट नाही, यामागे खूप काहीतरी दडलं आहे. पण त्याच्यामध्ये दडलेलं असलं तरी सुद्धा जर वाचवायचं असेल त्या बिलापासून जर भाजपला दूर लोटायचं असेल तर मतं लागतील. आता गेल्या वेळेपेक्षा 6 मतं तुमची कमी झाली, कारण शिवसेनेचे 6 खासदार गेले, TMCचे 20 खासदार गेले. आपण बघतो की DMKशी तुमचे जे काही संबंध आहे त्याच्यामुळं अडचण निर्माण झाली. आणि महाराष्ट्रातली जी अडचण आहे ती दोन्ही बाजूनं आहे, कारण शरद पवारांनी असं काही ठामपणे ती भूमिका अजून पण काल परवापासून काही मांडलेली नाही आहे या भेटीगाठीनंतर, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही इंडिया अलायन्सला सोडणार नाही. आणि म्हणून हा प्रश्न निर्माण होतो आहे की खरंच शरद पवारांच्या पक्षावरती तुमचा विश्वास आहे का, आणि तुम्हाला याची खात्री आहे का की ते शेवटपर्यंत इंडिया अलायन्ससोबत राहतील? शरद पवार साहेबांचा स्वतःचा जो पुरोगामित्वाचा राजकारणाचा जो एकंदरीत गेला दीर्घ त्यांचा जो अनुभव आहे किंवा दीर्घ त्यांची जी ओळख आहे, आणि त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीवादी पक्षासोबत, भारतीय जनता पक्षासोबत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत मी जाणार नाही, ही त्यांची असणारी जी ठाम भूमिका आहे, या भूमिकेलाच ते पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे. पण ते लवचिक आहेत बरेचसे. 2014 तुम्हाला माहिती आहे की बाहेरून पाठिंबा दिला होता त्यांनी भाजपच्या सरकारला त्यावेळेला. 2019ला सुद्धा त्यांनी लवचिकता दाखवून शिवसेनेला आपल्यासोबत घेतलं आणि तुम्हालाही काय शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी ती एक वेगळी भूमिका मांडली. आणि मधल्या काळामध्ये अजित पवारांनी ज्या गोष्टी सांगितल्या की 3 ते 4 वेळा त्यांनी सरकार स्थापन करण्याबद्दल भाजपसोबत चर्चा केलेली होती, ती त्यांची गुगली होती हे देखील पुढे जाऊन स्पष्ट झालं किंवा तेही सांगितलं गेलं. त्यामुळे एकीकडे आपण सांगतात ते आहे, दुसरीकडे त्यांनी टाकलेली गुगली होती असं देखील आहे. पण यावेळेला ती गुगली तुमच्या नशिबात येणार नाही ना, कारण ते तुमच्यासोबत आहेत म्हणता म्हणता तुम्हाला ते मतदानामध्ये पलीकडे दिसायचं. हा जो विषय आहे डिलिमिटेशनचा, हा काही संख्या वाढण्यापुरता नाही, त्याच्यामुळे बरंच काही दडलं आहे. आणि हा काही काँग्रेस आणि BJP असं नाही आहे, हे देश, संविधान आणि BJP अशी ही लढाई आहे. त्यामुळे यामध्ये काँग्रेसला एकाकी पडणं असा काही विषय. त्यांना आपले मतदारसंघ वाचवायचे, त्यांना आपलं राजकारण वाचवायचं आहे, त्यांना काय भविष्य राजकारणातलं शोधायचं आहे, हा पण तर विषय आहे. पण देशाचं भवितव्य, देशाचं भविष्य आणि एकंदरीत या बिलाच्या संपूर्ण पारित झाल्यानंतर जे देशामध्ये जे एक साऊथ वर्सेस नॉर्थ एक लढाई होणार आहे, गायपट्टा एक संपूर्ण भारताचा आणि महाराष्ट्राचा बोलवलं जाणार आहे, हा मूळ जो मुद्दा आहे. म्हणजे हे बिल पारित होणं हे राजकीय अनुषंगाने हे पाप आहे, हे देखील दुसऱ्या बाजूला. असं वाटत नाही का की डिलिमिटेशन विधेयक येणार हे माहिती असताना सुद्धा कॉर्पोरेट अफेअर्स कमिटी ज्यावेळेला इथे मुंबईमध्ये आली त्यावेळेला खासदारांना किंवा ते विनोद तावडे त्याच्यामध्ये होते, त्यांना भेटण्यासाठी जयंत पाटील आव्हाड साहेब त्यांना बोलवण्यात आलं, असं ते म्हणाले की आम्हाला सुप्रिया सुळेंनी बोलवलं. त्यानंतर आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांना भेटायला जयंत पाटील गेले, त्याच्या आधी ते शरद पवारांना जाऊन भेटले, प्रफुल्ल पटेल तटकरे शरद पवारांना जाऊन भेटले. या भेटीगाठींमुळं संशयाला जागा मिळाली, हे व्हायला नको होतं. निश्चित हा जो काही सिक्वेन्स आहे, म्हणजे आमची जी भूमिका आहे, राजकीय भूमिका जी आहे की सुप्रिया त्यांनी सांगितलं, जयंत पाटलांनी सांगितलं आणि ते आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत आणि त्यांनी जाहीर केलं, त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया, ही आमची असणारी भूमिका आहे. मात्र सातत्याने अशा प्रकारचे जे आरोप होतात आहे किंवा अशी क्रोनॉलॉजी जी जुळून येत आहे, हे दुर्दैवी आहे. तुम्हाला असं वाटतं की या भेटीगाठींमुळे संशय वाढलेल्या लोकांमध्ये पण आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंडिया आघाडीमधल्या मित्रपक्षांमध्ये पण संशयाचं वातावरण आहे. एकंदरीत आता हा जो संशय आहे आणि त्या संशयाला आता हे ओपन सिक्रेट आहे, इथपर्यंत गेलेली जी मजल आहे चर्चेची, ही राजकीय दृष्टिकोनातून ही योग्य नाही किंवा दुर्दैवी आहे. मात्र इथपर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी ही संविधानाच्या सोबत राहील, अँटी BJP, अँटी RSS राहील, अशा प्रकारे आमचा त्यांच्यावरचा विश्वास आहे. आता ज्या वेळेला विधेयक येईल त्यावेळेला असा दाखला दिला जातो आहे की त्याच्यामध्ये काय नुकसान आहे. त्याच्यामध्ये नुकसान झालं तर काँग्रेसचं होईल, सीमांकनाचं नुकसान जर झालं तर, समजा 120 जागा जर UPमध्ये होणार असतील तर त्याचा फायदा तर सपाला पण होईल, सपाचे पण खासदार वाढतील. तसाच युक्तिवाद जो आहे तो इतर पक्षांना पण, राजदला पण दिला जातो आहे. तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पण बोललं जाते की तुमचं नुकसान काय नाही आहे याच्यामध्ये, सीमांकनामध्ये जे नुकसान होईल ते नुकसान जर टाळायचं असेल तर तुम्ही आमच्या बाजूने आलं तर ते नुकसान टळू शकतं. तर यामुळं हा सगळा घोळ निर्माण झाला आहे का? सीमांकनामुळे नुकसान टाळू म्हणजे ही धमकी झाली, ही चर्चा आहे.
नाही, ही म्हणजे ती सीमांकनामध्ये आम्ही तुम्हाला वाचवू हा एक व्यवहार आहे, ही एक धमकी आहे. जशी 50 खोके एकदम ओके, जसं एक आर्थिक दृष्टिकोनातून तसं सगळ्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट केला जाईल हे सांगणं ही कुठेतरी धमकी आहे. मात्र या पूर्ण याच्या एकंदरीत या सगळी पार्श्वभूमी आपल्याला जाणून घेतली पाहिजे. काय काय होतं आहे, एकीकडे जनगणना सुरू आहे, दुसरीकडे वन नेशन वन इलेक्शन याच्या बैठका चालून त्याचा अहवाल येतो आहे. यासोबतच आता हे विधेयकही येतं. अशा 3 घटना होतात आहे. या तिघांचा परस्परांशी संबंध आहे. आता वन नेशन वन इलेक्शन हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा केवळ इलेक्शन पुरता नाही. वन नेशन वन पार्टी, वन नेशन वन एक्झामिनेशन, आपण नीटची जे बघितलं त्यातला गोळ, आणि पुढे जाऊन तो वन नेशन वन चॅनल होते की काय असं देखील शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्हीच सर्व काही आहोत आणि सगळे सूत्र हातात घ्यायची आणि देशातली लोकशाही जी आहे, निवडणुकीची जी प्रक्रिया आहे ही सगळी संपुष्टात आणायची आणि दीर्घकाळ हुकुमशाही पद्धत आणायची, हा वन नेशन वन इलेक्शनचा असणारा मथितार्थ आहे. नंबर 2, आपली जनगणना सुरू आहे. जनगणना सुरू झाल्यानंतर जनगणनेचा अहवाल येईल, त्याच्या पाठोपाठ वन नेशन वन इलेक्शनचा येईल आणि हे विधेयकही पारित होईल आणि सर्व काही असं बसवायचं की जेणेकरून कोण निवडून येईल, काय निवडून येईल आणि सगळी फिक्सिंग करायची. SIR पण सुरू आहे, काही राज्यात SIR पण झालेले आहे. त्यामुळे सिलेक्टिव्ह वोटर्स ठेवायचे, मतदारसंघ असे बांधायचे की तिथे आमचंच चाललं पाहिजे, पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर करायचा आणि संपूर्ण संविधान बदलून टाकायचं, या दिशेने ही चालू असलेली वाटचाल आहे. वास्तविक पाहता पुढच्या निवडणुका 2029ला आहे. ही घिसटघाई करण्याची काही गरज सध्या नाही. आणि हे सगळं बघता आता हे मुदतपूर्व निवडणुका लावायच्या, ही लोकसभा बरखास्त करायची, असतील नसतील त्या विधानसभा बरखास्त करायच्या आणि देशामध्ये एक छत्री कारभार हा स्वतःचा आणायचा, हा भारतीय जनता पक्षाचा जो विशुद्ध हेतू आहे ते या सगळ्या मागचं असणारं कारस्थान आहे. मी आपल्याला आधी म्हटल्यानुसार 2029ला निवडणुका आहेत, तर तुम्हाला TMC फोडण्याची काय आवश्यकता पडली, तुम्हाला शिवसेना फोडण्याची काय आवश्यकता पडली? तुमचं मोदी नावाचं नेतृत्व एवढं जर मोठं आहे आणि 50 प्रभारीपर्यंत तुमचं संघटन जर आहे, तर तुम्हाला दुसरे पक्ष फोडण्याची गरज का वाटते? त्यामुळे जे काही चाललं आहे ते समथिंग फिशी आणि डाल में कुछ काला आहे असं नाही, सगळी डाळच काळी आहे. आणि यापासून आम्ही राजकीय विरोधक या नात्याने म्हणत नाही, मात्र नागरिकांनी या संपूर्ण हा जो काही तमाशा आणि ही काही कूटनीती किंवा कुटील डाव नव्हे तर हे संपूर्ण चुकीच्या दिशेने आपल्याला जे घेऊन जाण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो आहे, यासाठी नागरिकांनी यात मोठा लढा हा लढलं पाहिजे, असं आव्हान एक भारतीय नागरिक या नात्याने माझं आहे. राजकीय पक्ष जर काही लढू शकत नाही असं आमच्या लक्षात आलेलं आहे की राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं फुटतात, कमीत कमी नागरिक त्या पद्धतीनं लढ्यामध्ये त्यांच्या ती गोष्ट होत नाही. मला असं वाटतं की त्यामुळे आता बघायचं की डिलिमिटेशनच्या आधी जो विश्वास व्यक्त केलेला राजकीय पक्ष हे मालक होऊन बसलेले आहेत, हे आपण जे बोललात टिप्पणी करत असताना ते बरोबर आहे. आणि यामध्ये आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे की आमचा नेता, आमचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ठामपणे लढतोय. मात्र नागरिकांनीच आता थेट सूत्र हातात घेतली पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. ठीक आहे, बघूयात की ज्या पद्धतीनं आत्ता डिलिमिटेशनच्या आधी या भेटीगाठी होत आहेत, त्या भेटीगाठींचा अर्थ जो आहे तो या विधेयक मांडले गेल्यानंतर लागतोय का? आणि ज्या शब्दावरती किंवा सुप्रिया सुळे जसं म्हणाल्यात की आम्ही आजही इंडिया आघाडीसोबत आहोत, पण त्या इंडिया आघाडीसोबत राहतात का भविष्यात, हे सुद्धा आपल्याला राष्ट्रवादीबद्दल बघावं लागेल. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही मुंबईदक्ष बोललात त्याबद्दल. यात ह्या सगळा जो 3चा सिक्वेन्स हा सांगितला, याच्यामध्ये मोठा हिंसाचार देखील उसळून आणण्याचा एक प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असेल. ठीक आहे, आपण मागे पण त्याच्याबद्दल बोलला होतात, पण बघा असं आहे की सध्या तरी डिलिमिटेशनकडे लक्ष आहे, त्यामुळं डिलिमिटेशन विधेयकाच्या डिलिमिटेशनच्या सोबत एक साखळी आहे, नुसतं डिलिमिटेशन नाही. हा, पण सध्या तरी डिलिमिटेशन आहे, त्यामुळे सध्या डिलिमिटेशन विधेयक ज्याला येणार आहे त्यावेळेला कुठले पक्ष कुठल्या बाजूला उभे राहतात हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. कॅमेरामन साहिलसह अभिजित, मुंबईत.